आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या नावाखाली नाशिक महानगरपालिकेच्या वतीने प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या तपोवनातील सुमारे 1800हून अधिक वृक्षांची कत्तल होत आहे। त्या अनुषंगाने समस्त पर्यावरण प्रेमींच्या व नाशिककरांच्या वतीने नाशिक वाचवा तपोवन वाचवा ही हाक देण्यात आली आहे। त्यास संपूर्ण शहरातूनच नव्हे तर देशभरातून या मोहिमेस प्रतिसाद मिळत असून प्रभू श्रीरामांच्या तपोवन वाचविण्याच्या भूमिकेच्या समर्थनार्थ आज दिनांक 2 डिसेंबर रोजी मोठ्या संख्येने समस्त पर्यावरण प्रेमी उपस्थित होते। यावेळी माजी सभागृह नेता राजेंद्र बागुल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की झाडे व जंगलाची जर कत्तल केल्या गेली तर नाशिकचा ऑक्सिजन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तपोवन भूमीचा सर्वनाश होईल, ज्याच्याने पर्यावरणाचा समतोल ढासळला जाईल। तर त्यामुळे तपोवन भूमी ही वाचलीच पाहिजे। सरकारचे धोरण हे नेहमीच पर्यावरण सुरक्षित ठेवून झाडे वाचवण्याचे असले तरीही सरकार कुंभमेळ्याची पूर्वतयारी म्हणून वृक्षतोड करून सारे वन हे भुईसपाट करून तेथे साधुग्राम प्रदर्शन केंद्रे, बँक्वेट हॉल, रिसॉर्ट, बंगले तयार करून तेथे पर्यटन स्थळ करून प्रभू श्रीरामांची तपोभूमी ही बिल्डर आणि ठेकेदारांच्या घशात घालू पाहत आहे। त्याच्याने पशु पक्षी व आदी जीवन सृष्टी यांच्यावर मोठा आघात होईल। आज बिबट्यासारख्या समस्येमुळे सारे जण भयभीत आहे, त्यात जंगलतोड हेच एकमेव कारणीभूत आहे। त्यामुळे तपोवन भूमी जमीनदोस्त करायला निघालेल्या शासन व प्रशासनाच्या विरोधात नागरिकांच्या व पर्यावरण प्रेमींच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात असल्याने नाशिककरांकडून संताप व्यक्त केला जात आहे। म्हणूनच प्रशासनाने खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल न करता काढलेली निविदा तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी करत सरकारचा व प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी मुक्तेश्वर मून शेट्टीवार, शशांक हिरे, गजाभाऊ घोडके, मनोज घोडके, सुरेश मारू, प्रशांत लाड, विशाल पाटील, आशिष बागुल, दंतोपंत कांबळे, हिरा शेठ व कार्यकर्ते उपस्थित होते। वाचवा तपोवन वाचवा या भूमिकेचं समर्थन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत। संपूर्ण शहरामध्ये नव्हे तर देशभरातून या मोहिमेचा पुनरुच्चार होतोय की जंगल पर्यावरण हे वाचलंच पाहिजे। जल जमीनशी निगडीत हा प्रश्न आहे। सरकारचं धोरण आहे पर्यावरण सुरक्षित ठेवायचं, झाडं वाचवायची, झाडं जगवायची, झाडं उगवायची। परंतु या नाशिकमध्ये आज सरकारनं एक मोठा जुमला करू पाहत आहे। या प्रभू रामचंद्राचं पदस्पर्शानं पावन झालेल्या या तपोवनामध्ये सरकार ही सर्व 5000 झाडं तोडणार आहे, भुईसपाट करणार आहे आणि इथे त्यांना बँकेट हॉल, रिसॉर्ट, बंगले, एंटरटेनमेंटचे हॉल, मॉल हे बनवायचे आहेत आणि आर्टिफिशियल झाडं लावून खोटा तपोवनाचा दिखावा ते जगाला दाखवून एक मनोरंजनाचं पर्यटन स्थळ ते करू पाहत आहेत। नाशिककरांनो, हे तुम्हाला सहन होणार आहे का? हा जो ऑक्सिजन, ज्या ऑक्सिजननं आपल्याला कोरोना काळात वाचवलं, ज्या या शहराचे फुफ्फुस आहे का जे आपल्याला रोज ऑक्सिजन देतं, नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड सुटतं, हे आपल्याला हे जे जंगल आहे, जंगलामध्ये हजारो पक्षी आहे, हजारो पाखरं आहेत, हजारो जीव आहेत, लक्षावधी जीवजंतू आहे आणि हे जे झुडपं म्हणतात, हे झुडपं या जमिनीला राखण आहे, त्याचे या जमिनीचे कवच आहे, ते यांना सांभाळत आहेत। खारुताई सारखे अनेक प्राणी या जंगलामध्ये आहे। अरे शरम बाळगा, ही जंगल नष्ट होत आहेत म्हणून आता तुमच्या कॉलन्यांमध्ये बिबटे येत आहेत, हे तुम्हाला नाकारता येणार नाही। परंतु फक्त आणि फक्त पैशासाठी, ठेक्यासाठी, बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी हे प्रभू रामचंद्रानं वसवलेलं, त्याच्या अनादी कालापासून असलेलं हे वन, हे तपोवन, ही तपोभूमी नेस्तनाबूत करण्याचा आणि ते वाळवंट करण्याचा घाट प्रशासन करत आहे आणि म्हणून याचा धिक्कार करतोय, आम्ही याचा निषेध करतोय। हे ताबडतोबीने सांगा, हे जे झाड आहे या झाडांखाली साधू संत, अनेक महंत, अनेक योगी, अनेक पुरुष इथे राहिलेत, तप केलं ज्यांनी, जप केला त्यांनी, साधना केली त्यांनी। अरे
साधू येतील जातील, परंतु साधूंपेक्षाही जास्त जे महत्व या झाडांचं आहे. कारण हे झाडं जी आहेत ती मला ऑक्सिजन देतात, प्राणवायू देतात. हा आमच्या या नाशिककरांचा श्वास आहे. आणि म्हणून कोणीतरी येत आहे आणि सांगताय का हे जमीनदोस्त करणार नाही, सहन होणार. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, आमच्या या तपोवनाचं वाळवंट करू नका. हे आम्हाला चालणार नाही. आमचा गळा दाबण्याचा प्रयत्न आहे. हे करणं म्हणजे आमचा जीव गुदमरतोय नाशिककरांचा, आणि म्हणून आम्हाला हे सहन होणार नाही. तुम्ही ताबडतोबीने तुम्ही काढलेली निविदा रद्द करा. आम्हाला खोटी आश्वासनं नको. तो पूरक आणि पूरकच ही निविदा रद्द होणे हाच एकमेव पर्याय आहे. आणि म्हणून तुम्हाला आजूबाजूला लगत अनेक जागा असताना सुद्धा शासन इथेच का येते आहे हे मला समजत नाही. आणि म्हणून शासनाच्या या धोरणाचा, प्रशासनाच्या या धोरणाचा आम्ही सर्व नाशिककर धिक्कार करतो आहे. आणि तुम्हाला या नाशिकचं वाळवंट आम्ही होऊ देणार नाही. प्रत्येक नाशिककर जीवाच्या पलीकडे संघर्ष करील. या झाडांवर कुऱ्हाड म्हणजे आमच्या छाताडावर कुऱ्हाड ही भूमिका नाशिककरांची आहे. आणि म्हणूनच आम्ही सर्वजण याचा निषेध करतो. नाशिक वाचवा, नाशिक वाचवा. नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी नहीं चलेगी, नहीं चलेगी. दादागिरी, नहीं चलेगी. जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. दादागिरी नहीं चलेगी. कोई हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा.